अकोट तालुक्यातील हिंगणी भीमटेकडी येथे रविवारी 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बाबासाहेबांना आदरांजली वाहिल्यानंतर दुपारी 1 वाजताच्या सुमारास भोजनाला सुरुवात झाली। जेवणानंतर काही वेळातच काही नागरिकांना उलटी झाल्याचा प्रकार घडला। अपचनामुळे हा प्रकार घडला असावा म्हणून इतरांनी दुर्लक्ष केले, परंतु काही वेळातच इतरांसोबतही हा प्रकार घडल्याने गावात एकच खळबळ उडाली। जवळपास 100 ग्रामस्थांना या जेवणामुळे विषबाधा झाल्याचे उघड झाले। सर्वांना तात्काळ अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनी तात्काळ उपचारास सुरुवात केली। यातील 4 पेक्षा जास्त रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। भीम जयंती निमित्त भीमटेकडी येथे भोजनदान ठेवलेलं होतं। त्याच्या 15 मिनिटांनी लोकांना वांटे आणि मळमळ सुरू झाली। जेवणामध्ये होतं आलू वांग्याची भाजी, चपाती, वरण, गुलाबजामुन, भात आणि बर्फी। 100 ते 150 लोकांना पूर्ण त्रास आहे। इथं आता 100 गाड्या आहेत, बाकी गाड्या मागून येऊ राहिल्या। यावेळी अधिष्ठात डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांनी अपघात कक्षाला भेट देऊन परिस्थितीत सावरण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी डॉक्टरांनी सिटी कोतवाली पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेत घटनेचा तपासास सुरुवात केली। विसे न्यूज करता अकोट येथून कुशल भगत यांचा हा वृत्तांत। वरुड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा रोडवरील वडनावर वरुड करून राजुरा बाजारला जाणारी दुचाकी क्रमांक MS27 CK 8665 क्रमांकाची हिरोंडा कंपनीची दुचाकी जात असताना समोरून येणाऱ्या बस क्रमांक MH 40 6203 क्रमांकाची बस राजुऱ्याकडून वरुडकडे येत असताना दुचाकीने शहरातील राजुरा नाक्यावरील वडनावर दारूच्या नशेत असलेल्या दुचाकी स्वारांनी बसच्या चालकाकडील बाजूस डिझेलच्या टाकीजवळ धडक दिल्याची घटना घडली। सविस्तर वृत्तानुसार वरुडकडून राजुरा बाजारकडे जात असलेली दुचाकीवरील 3 जण रामेश्वर शंकर खळसे वय वर्ष 32, विजय साव वय वर्ष 35, गजानन बाबाराव लांडे वय वर्ष 35 तिघेही राहणार मांगरुडी पेठ हे गंभीररित्या जखमी झाले असून तिघांनाही ग्रामीण रुग्णालय वरुड येथे दाखल करण्यात आले होते। प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय हलवण्यात आले। यामध्ये ST चालक राजेंद्र देशमुख यांनी घटनेची माहिती वरुड पोलिसांना दिली व ते बससह पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले। घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक संदीप मळावी, वाहतूक अधीक्षक जीवन वानखेडे हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलीस करीत आहे। विसे न्यूज करिता निलेश लोणकर यांचा हा वृत्तांत। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। वरुड शहरातील पोलीस स्टेशन जवळ असलेले एक भले मोठे महाकाय अंदाजे 100 वर्ष जणू वृक्ष अचानक पंजाबराव देशमुख शाळेवर तुटून पडल्याची घटना 14 एप्रिलच्या सायंकाळी 6च्या दरम्यान घडली। या महाकाय वृक्षाच्या लगतच असलेल्या वीज वितरण कंपनीचा खांब सुद्धा झाडाच्या खाली दबून वाकल्यामुळे विजेच्या जिवंत तारा सुद्धा तुटून जमिनीवर पडल्या।
दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही दुचाकीचे व वीज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली। सविस्तर माहितीनुसार नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशन जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। पिढी कन्याशाळा, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय व बाजारपेठेत जाणारा मुख्य मार्गावरील पार्वताबाई धर्माधिकारी कन्या विद्यालयाच्या समोरील बाजूस असलेले एक अंदाजे 100 वर्ष असलेले झाड अचानक कडकड आवाज करीत विद्यालयाच्या इमारतीवर जाऊन पडले। यामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी, ऑटो व 2 दुचाकी स्वार झाडाच्या खाली सापडले, परंतु दैव बलवत्तर म्हणून कोणालाही इजा झाली नाही किंवा जखम सुद्धा झाली नाही। विशेष म्हणजे ही घटना रविवारी सोडून दुसऱ्या कुठल्याही दिवशी घडली असती तर कदाचित आज चित्र वेगळे राहिले असते। कित्येकांना या अपघातात प्राणांना मुकावे लागले असते, परंतु कोणतीच दुर्घटना घडली नाही हे विशेष पोलीस स्टेशनच्या आवारात उभे असलेले ठाणेदार दीपक वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराव मळावी व इतर पोलीस कर्मचारी व पत्रकार मंडळींनी घटनास्थळावर धाव घेतली व डीपी बंद करून वीज पुरवठा खंडित केला, तर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊन परिस्थिती हाताळली। घटनेची माहिती परिसरात हवेसारखी पसरताच बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। 14 एप्रिल महामानवाच्या 128व्या जयंती दिनाची रॅली घटनेच्या मार्गावरून जाणार होती, परंतु 6 वाजताच्या दरम्यान झाड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता। VC न्यूज करता वरुड येथून निलेश लोणकर यांचा हा वृत्तांत। अहो ऐकलत का? अगं काय झालं? अहो नळ गेलाय, पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही। अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना। हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383। अगदी थोड्या वेळात पाणी आपल्या दारात। शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गत्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती। अति योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध। शिवनेरी बोरवेल। अकोट तालुक्यातील दोनवळा येथे क्षुल्लक कारणांमुळे 2 भावात झालेला वाद विकोपाला गेला। मोठ्या भावाने लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केली। या घटनेमुळे सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। दहीहंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या दोनवळा येथे मनसुन्न करणारी घटना घडली। दोनवाडा येथे आपसी वादातून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केली। हत्या केल्याची घटना घडली। यावेळी पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोनवाडा येथील निरंजन सहारे व अंबादास सहारे हे दोघे सख्खे भाऊ होते। त्यांच्यामध्ये आपसी वाद होऊन वाद हा शनिवारी विकोपाला गेला। वादामध्ये मोठा भाऊ निरंजन सहारे वय वर्ष 52 राहणार दोनवाडा याने दगडाने ठेचून लहान भाऊ अंबादास सहारे वय 48 वर्ष राहणार दोनवाडा याची हत्या केली। हत्या केल्यानंतर निरंजन सहारे हा पसार झाला होता। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार प्रेमदास कात्रे, पोलीस उपनिरीक्षक मलावेकर, उपनिरीक्षक गोरे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी घटनेचा पंचनामा करण्यात आला। पोलिसांनी शोध सुरू करताच फरार आरोपी निरंजन सहारे यास अटक करण्यात पोलिसांना यश आले। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे आयकर युनिट पथकाने भेट दिली। या प्रकरणी पोलिसांनी मोठा भाऊ निरंजन सहारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे करीत आहेत। अंबादास सहारे व निरंजन सहारे हे दोनवाडा येथे गुणगोविंदाने राहत असत। या दोघांमध्ये जवळीक असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले। असे असताना निरंजन सहारे यांनी लहान भावाची हत्या का केली हा प्रश्न निर्माण झाला आहे। काल दिनांक 13/4/19 रोजी पोलीस स्टेशन दहीहंडा हद्दीमधील ग्राम दोनवाडा इथे एक घटना घडली। त्याबाबतची माहिती काल संध्याकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावर ती माहिती अशी होती की त्या दोनवाडा गावातील 2 भावामध्ये वाद होऊन एकाला दगडाने ठेचून मारण्यात आले। याबाबतची तेथील गावकऱ्यांकडून माहिती मिळाली। त्यावरून आम्ही पोलीस स्टेशनचा स्टाफ व स्वतः ग्राम दोनवाडा इथे जाऊन सदर घटनास्थळाला भेट दिली व तिथे पाहणी केली असता सदरची घटना खरी आढळून आली। सदर
घटना ही फार गंभीर स्वरूपाची, तसेच सदर मृतकाचा चेहरा फार छिन्नविछिन्न अवस्थेत करण्यात आलेला होता। त्यानंतर सदर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झालेला होता। तर तात्काळ पोस्ट स्टाफ रवाना करून आरोपीला घटनास्थळातील गावातील पंचक्रोशी इथूनच अटक करण्यात आली। पुढील तपास पोलीस करीत आहे। VC न्यूज करिता अकोट येथून कुशल भगत यांचा हा वृत्तांत। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिजाइनर साड्या, घाघरा ओढ़नी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। बुलढाणा जिल्ह्यातील सोमवारी 3 वाजताच्या सुमारास ट्रक स्कॉर्पिओ कारमध्ये भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर असून 2 जण किरकोळ जखमी झालेत। जखमींवर मेहरकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहरकर डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात घडलाय, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे व जयंतीताई जुमडे या 5 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांमध्ये 9 महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे। जुमडे कुटुंबीय दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहरकर परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे। VC न्यूज बुलढाणा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। पोलीस आयुक्त अमरावती शहर दहशतवादी विरोधी कक्षाचे कर्मचारी आगामी लोकसभा निवडणुका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल रोजी मध्यरात्री बडनेरा रेल्वे स्टेशन हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बडनेरा हद्दीतील वडगाव झिरे या गावात रोशन गुज्जर राहणार राजस्थान हा व्यक्ती अवैधरित्या व विनापरवाना ज्वलनशील स्फोटक पदार्थ जवळ बाळगत आहे, अशा माहितीवरून दहशतवादी विरोधी कक्षाच्या पथकाने वडगाव झिरे येथे धाड टाकून त्या ठिकाणावरून 145 जिलेटिंग कांड्या, 178 इलेक्ट्रॉनिक डेटोनेर, एक डायनामो बॉक्स व 200 मीटर इलेक्ट्रिक वायर असा मुद्देमाल आरोपी लाटूलाल काळूजीलाल चौधरी राहणार काकरीखेडा जिल्हा भिलावण राजस्थान व संदीप धोडीराम इंगळे राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्याकडून जप्त करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली। मुख्य आरोपी रोशन गुज्जर हा पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाला। आरोपितांवर बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संजय कुमार वाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांचे नेतृत्वात दहशतवाद विरोधी कक्ष येथील पोलीस उपनिरीक्षक संतोष गुज्जर, हवालदार दीपक श्रीवास, नायक पोलीस सिपाई जमील अहमद, मनोज मोकडे, अमर बघेल, अरुण चौहान, सय्यद साबिर, मलिक अहमद व राहुल टौलारकर यांनी केली। VC ब्युरो अमरावती। अमरावती परतवाडा मार्गावर मार्की आष्टी गावादरम्यान असलेल्या पेट्रोल पंप जवळ मारुती अल्टो व CBZ होंडा गाडीच्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास घडली। अमरावतीवरून परतवाडाकडे जाणारी मारुती अल्टो ही अगदी नवीन कार कंपनीतून सुयोग वरोकार घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या
CBZ होंडा मोटरसायकल क्रमांक MS27 AZ 1165 यांच्यात समोरासमोर धडक झाली। या अपघातात CBZ होंडा गाडीवरील सय्यद इक्बाल, सय्यद अनीस व महादेव होले राहणार फत्रोळ हे दोघेही गंभीर जखमी झाले। जखमींना ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुढील तपास पोलीस करीत आहे। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती। अमरावती येथील चक्रधर नगरातील श्री संकटमोचन हनुमान मंदिराच्या प्रांगणात दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 9 च्या दरम्यान सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। विश्वकल्याण व आत्मकल्याणाकरिता सर्व हनुमान भक्त प्रेमीकरिता चक्रधर नगर येथील श्री संकटमोचन मंदिर येथे दिनांक 16 एप्रिल रोजी सामूहिक हनुमान चालीसा पठण सलग 11 वेळा विदुषी साध्वी मंगलाश्रीजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी मंगलदायक, पुण्यदायक, भक्तिदायक, शक्तिदायक व संकटनाशक पठणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। नमस्कार, चक्रधर नगर से मागील 40 वर्षापासून आम्ही हनुमान जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करीत आहे। ह्या वर्षी हनुमान जयंती प्रित्यर्थ श्री मंगलाश्रीजी यांचे सलग 11 वेळा हनुमान चालीसाचे पठण करण्यात येत आहे। तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की त्यांनी उपस्थित राहावे। संध्याकाळी 6 ते 8 आणि पत्ता आहे चक्रधर नगर, नवाथे प्लॉट समोर, रेल्वे लाईनच्या बाजूला, रंगोली हॉटेलच्या समोर। धन्यवाद। श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर शास्त्रीय गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी हनुमान जयंतीनिमित्त विदुषी श्री मंगलाश्री यांच्या सुमधुर वाणीतून सलगपणे 11 वेळा श्री हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उद्या दिनांक 16 एप्रिल रोजी 6 वाजता श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात 6 ते 8 या वेळेत श्री सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी या आपल्या VCNच्या मार्फत मी सर्व भाविक भक्तांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। VCN ब्युरो अमरावती म्हणता। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।